शिंदे गटातील जवळपास 6 आमदार नाराज. आमदारांची अस्वस्थता वाढत चाललीय. विधान परिषदेच्या जागा वाटपावरून भाजप शिंदे गटात संघर्ष झालेला दिसतोय. अशातच शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजप विरोधात गंभीर आरोप केले. भाजपकडून शिवसेना संपवण्याचं काम केलं जाते असल्याचा आरोप सत्तारांनी केलाय. दुसरीकडे अंबादास दानवेंनी देखील दोन्ही शिवसेना एकत्र याव्या असं मत व्यक्त केले. आज फक्त शंभूराज देसाई यांनी भाजपचा मार खाल्लाय, पण उद्या शिंदेसह कोणीही मार खाऊ शकतात. भविष्यात काही होऊ शकतं. शिंदेंचा कळवळा ठेवू नका. पाठीत खंजीर खुपसणारे कधीच विश्वास ठेवायच्या लायकीचे नसतात. आपल्या निष्ठावंत कार्यकर्ते जपायला शिकावे. यांना पर्याय आपल्या निष्ठावंत कार्यकर्ते यांना तिकीट द्यायला हवे. नेमकं घडले काय ते सविस्तर पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. संजय गायकवाडाचं ते वाक्य माझ्या कानावर पडलं का कुणास ठाऊक, मनामध्ये एक प्रकारे बरंच वाटलं. संजय गायकवाड म्हणतायत कशा प्रकारे भारतीय जनता पक्ष आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करतोय. अगदी काल परवा अब्दुल सत्तारांच्याही मनात तेच वाक्य येत होती. आपण सर्वांनी ते व्हिडिओ पाहिलेत. अनेक महाराष्ट्रभरातल्या अनेक शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया येत होत्या की हेच घडायचं होतं. आता तर तिसरंच वर्ष चालू आहे. अजून थोडे दिवस थांबा. हा भारतीय जनता पक्ष तुम्हाला कोणकोणते दिवस दाखवतोय तुम्हाला कळेल. ज्यावेळेस तुम्ही शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसलात, ज्यावेळेस त्यांची साथ सोडली, त्याच वेळेस हे घडणार होतं. हे नियतीचा खेळ होता. हे तुमच्या लक्षात आलं नाही. कदाचित त्यावेळेसची ती तात्पुरती सत्ता तुम्हाला गोड लागली, तात्पुरतं मुख्यमंत्रीपद तुम्हाला गोड लागलं. त्यामुळे आता तुम्हाला हे सारं लाथाबुक्क्यांचा मार सहन करायचा आहे. हा सगळा एपिसोड मी काल पाहत होतो. म्हणजे संजय गायकवाडांचा असेल, अब्दुल सत्तारांचा असेल, काल परवा झालेल्या त्या शंभूराज देसाईंचा तो साताऱ्यातला प्रकार आपण पाहिलात. कशा प्रकारे रक्त गळत होतं आणि कशा प्रकारे रक्त सांडत होतं. आम्हाला मारहाण केली जात होती, पोलिसांच्या समोर केली जात होती. हा सगळा प्रकार पाहत असताना मला का कुणास ठाऊक देवेंद्र फडणवीसांचा तो व्हिडिओ आठवत होता, ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतायत निवडणुकींच्या काळामध्ये काही आश्वासनं द्यावी लागतात, काही जाहीरनामे करावे लागतात. कुणाचं काय जातंय हे बोलून जायचं, करून जायचं, नंतरचं नंतर पाहता येईल. अगदी तोच प्रकार मला एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या बाबतीत मला घडताना दिसतो. म्हणजे सध्यापुरत्या तात्पुरत्या या जोडाजोड्या करून घ्यायच्या, यांना गोंजारून घ्यायचं, यांना सध्या जवळ ठेवायचं. ज्यावेळेस भारतीय जनता पक्ष हा एक हाती असेल, ज्यावेळेस भारतीय जनता पक्ष हा आणखी मजबूत असेल. म्हणजे विचार करा, तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. समजा लोकसभा 2024 मध्ये समजा हा भारतीय जनता पक्षाचा वारूद 400 पार क्रॉस करून जर गेला असताना, तर एकनाथ शिंदेचं आणि त्यांच्या पक्षाचं काही खरं नव्हतं. सगळ्यात प्रथम जर 240 वर भारतीय जनता पक्ष अडकल्यानंतर जो 400 पारचे नारे ठोकत होता, अबकी बार 400 पार 400 पार म्हणत होता, सगळ्यात प्रथम जर हा 240 वर अडकल्याचं सगळ्यात जास्त अति आनंद जर कोणाला झाला असेल तर तो एकनाथ शिंदेंना नक्कीच झाला असणार. कारण त्यांची बार्गेनिंग पॉवर संपली नाही. जर त्याच वेळेस हा 400 पारचा आकडा दिसला असता, यांना कसपटा समान उचलून टाकून दिला असता यांच्या सगळ्या गटासकट. लक्षात घ्या, या गोष्टी जितक्या आपल्याला दिसतात तितक्या सोप्या नाहीत. शिंदे गटाचे आमदार आपलं रडगाणं कशा प्रकारे सांगतायत हे तुम्ही स्वतः ऐका. 50 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि त्याच्यामुळेच भारतीय जनता पक्षाला सत्तेमध्ये येता आलं आणि पुन्हा दुसरी सत्ता त्या ठिकाणी पाहता आली. आणि एकनाथ शिंदे साहेबांना ममता बॅनर्जी करणं इतकं सोपं पण त्या ठिकाणचं नाहीये. कारण शेवटी त्यांच्या पाठी मराठाची जनता आणि तसं त्यांनी काम केलेलं आहे. अब्दुल सत्तार जे काही बोलले त्यांची ही व्यथा ही खरोखर व्यथा आहे. राज्यातल्या 2 कॅबिनेट मंत्र्यांना कशी मारहाण झाली, त्यावर कारवाई सुद्धा काही झाली नाही, हे उभ्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलं. अजितदादांच्या पत्नी सुनेत्राताई यांचा अर्थ खातं सुद्धा अजून त्यांना मित्रपक्ष आमचा देत नाही. त्याच्यामुळे त्यांच्याच सोबत सुद्धा आमच्यासारखाच खेळ होतो की काय असं आम्हाला दिसून राहिलेलं आहे. आणि माझ्या मतदारसंघात सुद्धा मी काही लक्षवेधी लावल्या तर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ मंत्री ते माझे लक्षवेधी सुद्धा लागू देत नाहीत. आणि भूखंड ज्या लोकांनी खाल्लेत, ज्यांच्या मी लक्षवेधी लावल्या, त्यांना पाठीशी घालायचं काम देखील या ठिकाणी होतं. एक माझ्या मतदारसंघात सुद्धा मला मोठ्या प्रमाणामध्ये या माझ्या मित्र पक्षाचा म्हणजे अन्याय आणि त्यांचा हस्तक्षेप मला या ठिकाणी पाहायला मिळतोय. म्हणजे मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट मित्रपक्ष यांच्या निधनानंतर, अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्याकडची खाती अजूनही सुनेत्रा वहिनींना देण्यात आलेली नाहीत. लक्षात घ्या, या अतिशय म्हणजे सगळ्या गोष्टींवर कंट्रोल कसा भारतीय जनता पक्ष करून बसलेला आहे. लक्षात घ्या, दिसताना चांगलं दिसतंय. अजित पवारांचा गट सोबत आहे, एकनाथ शिंदेचा गट सोबत आहे, भारतीय जनता पक्ष 134 पार आहे. हे दिसताना जरी चांगलं दिसत असलं तरी आतून
खूप काही घडत आहे. अतिशय स्पष्ट शब्दात म्हणाले, त्यांना त्यांची खाती देऊ केली नाही. विचार करा अधिकार काय दिले असतील. काहीच नाही, शून्य अधिकार. मला माझ्या जिल्ह्याचे साधे प्रश्न सुद्धा मांडता येत नाही. भारतीय जनता पक्षाचे नेते मला माझ्या जिल्ह्याचे प्रश्न सुद्धा मांडू देत नाही. माझ्या मतदारसंघाचे प्रश्न, जिल्हा सोडा, मतदारसंघाचे प्रश्न सुद्धा मांडू देत नाही. मग अगदी काल अब्दुल सत्तार सुद्धा हेच तर म्हणाले होते, आम्हाला सगळीकडून संपवलं जातंय. अगदी बँकांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आम्हाला संपवलं जातंय. हा भारतीय जनता पक्ष या सगळ्या गोष्टी करतोय. एकनाथ शिंदे या सगळ्यावर चुप्पी साधून आहेत. ते काहीच बोलायला तयार नाहीत. अब्दुल सत्तारांचं कालचं हे स्टेटमेंट, संजय गायकवाडांचं कालचं हे स्टेटमेंट खूप काही सांगून जातं. शंभूराज देसाईंसारख्या एखाद्या कॅबिनेट मंत्र्यावर ही काय वेळ येऊन ठेपलीये तुम्हीच पहा. ही अशी अवस्था त्यांची शिवसेनेमध्ये असताना कधीच नव्हती. आता विचार करा, शंभूराज देसाई असतील, अब्दुल सत्तार असतील, दीपक केसरकर असतील, उदय सामंत असतील, संजय शिरसाट असतील, संजय गायकवाड असतील, यातलं गायकवाड आणि संजय शिरसाट ही दोन नावं सोडली तर बाकीची 3-4 नावं जी मी घेतली, ही सर्व नावं शिवसेनेच्या मंडळीच्या या सर्व प्लॅनिंग मध्ये, या बेतामध्ये तेवढीच सामील आहेत. किंबहुना यांच्यापासूनच तो बेत सुरू झाला असेल अशी माझ्या मनात शंका आहे. विचार करा, त्यांच्याच बाबतीत आज ह्या काय गोष्टी घडतायत. म्हणजे नियतीचा फेरा आपण जे म्हणतो ते अतिशय योग्य आहे आणि ते सत्य आहे. आता निलेश राणे विरुद्ध नितेश राणे, आणखी अनेक, म्हणजे कोकणामध्ये अगदी रामदास कदम असतील किंवा रवींद्र चव्हाण असतील, हे सगळे वाद म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट यांच्यात काहीही अलबेल नाहीये हे स्पष्ट होतं. आज ज्या वेळेस पत्रकार देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारतात की शिंदे गटाचे काही आमदार असं म्हणतायत की भविष्यात शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष वेगवेगळ्या निवडणुका लढवू शकतो, यावर किती घाणेरडं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं तुम्हाला पाहायचंय. त्यांनी या शिंदे गटाच्या एकाही आमदाराची कवडी इतकी सुद्धा किंमत केली नाही. म्हणजे ते स्पष्ट म्हणतायत, हे एकनाथ शिंदेंना किंवा एकनाथ शिंदेच्या पक्षातल्या प्रवक्त्यांना तुम्ही विचारा, जर एकनाथ शिंदेंनी एखादं अशा प्रकारचं विधान केलं असेल तर त्याला मी उत्तर देईल, नाहीतर माझ्या पक्षातल्या प्रवक्त्यांना तुम्ही विचारा. एकनाथ शिंदेच्या पक्षातून बोलण्याची परवानगी ही फक्त आणि फक्त एकनाथ शिंदेंनाच आहे. आता एवढा मोठा जर अपमान या आमदारांचा होत असेल, म्हणजे तुम्ही आमदार आहात, जवळपास काही नाही तर 8-10 लाख लोकांचं तुम्ही प्रतिनिधित्व करता, 10-12 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करता. त्या आमदाराला, त्याच्या मताला जर अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस किंमत देत असतील तर काय राहिली तुमची पातळी. मी पातळी हा खूप चांगला शब्द वापरला, तुम्हाला कळतंय मला कुठला शब्द वापरायचा असेल. यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.